तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असला तर तुम्हाला इथपर्यंत माहित असेल की नेवासा या गावातल्या मुनिराज मंदिर सध्या जेथे आहे तिथे नव्हतं. जे जुनं मंदिर होतं ते प्रवरा नदीने मार्ग बदलल्यामुळे उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर हे मंदिर ह्याच जागेवर का बांधले आणि मंदिराच्या वर हे रथाचे चाक कशाला लावले आहे ते सगळं सांगतो. त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. आता हे मुनिराज मंदिर याच जागेवर का बांधले याची कथा अशी आहे. अहिल्याबाईच्या काळात चंद्रचूड नावाचे जहागीरदार होते. त्यांच्या स्वप्नात देवाने सांगितले की माझी मूर्ती या ठिकाणी लपवलेली आहे, ती शोध. तेव्हा त्यांना मूर्ती सापडते. त्यानंतर ते देवाला नवस करतात की मला जर मुलगा झाला तर मी तुझं मंदिर बांधेल. त्यांना मुलगा झाल्यावर त्यांनी दगडाचे चाक असलेले रथ तयार केले. त्या देवाची मूर्ती ठेवली आणि म्हणाले जेथे हे चाक मोडेल तेथे मी मंदिर बांधेल. असं म्हणून त्यांनी ते रथ गावभर फिरवले. तेव्हा ते रथाचं एक चाक या जागेवर तुटले म्हणून इथं मंदिर बांधले आणि राहिलेलं दुसरं चाक हे आपल्याला आजही मंदिराच्या वर बघायला मिळते. तुम्ही कधी या मंदिरात गेले आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसले गेले तर एकदा अवश्य या. हा माझा वेट लॉस चॅलेंजचा डे 13 आहे. फक्त मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं नाही. राम राम.